धन्यवाद भागेश. मात्र जबरदस्त आपण आजच्या दिवसातील पहिला सामना पाहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत एक वेगळीच रंगत मात्र त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली, परंतु अखेर तो सामना मात्र बालगोपाल सोरालवाडा संघाने मात्र अडगडी त्यांनी विजयश्री प्राप्त केली. खास करून त्या सामन्याचे हिरो ठरले गोलंदाज मयूर असतील. त्याचप्रमाणे आपण अशोकचा सुद्धा इथे उल्लेख करू शकतो. त्याने सुद्धा अष्टपैलू खेळ तिथे प्रस्थापित केला आणि सागर वनगानं काही कमालीचा झेल तिथे मात्र त्याने पकडला. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष आरडे 11 किरवली. सलामीची जोडी पाहू शकाल. दोन दिग्गज खेळाडू ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे आपण पाहतोय. खेळपट्टीवरती सध्या उपस्थित आहेत गुणेश पाटील. त्याच्या सोबतीला पाहू शकाल राजकुमार. या विभागातील एक लेजेंड म्हणून त्याची आपण ओळख निर्माण स्वतःची आपण पाहत असतो. आणि त्याच्या विपक्ष संघ आपण पाहतो की आरडे 11. आपण सातत्याने अनेक वर्ष किरोली गावामध्ये 3 संघ पाहायचो, परंतु या सत्रामध्ये पहा 3 संघांपैकी 2 संघ तुम्हाला प्रॉपर या सीझन मध्ये पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त संघाची बांधणी आपण पाहतोय आरडे 11 किरोली संघाचा विचार केला तर, कारण स्वतः गोरखनाथ दिगाडकर या संघामध्ये आहेत. पाहू शकाल तुम्ही जितू चोरगे असतील, केतन चोरगे असतील. त्याचप्रमाणे पाहू शकाल आपण या ठिकाणी मनीषला सुद्धा आपण संघामध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्ही एसटीच्या पाठीमागे पाहिलं तर आय थिंक दत्ता आहेत. आणि नक्कीच्या दोन्ही संघांसाठी आणि स्पेशल रामकृष्ण काकडे आणि राकेश दिगाडकर यांनी यांच्यासाठी आमचे कमिटीचे सदस्य याच विभागातील एक लेजंड मिस्टर अनंत केणे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत असताना वेलकम मोनिश तरे. जबरदस्त तुमचा खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. चला खेळ सुरू करूया. आपण थोडस चेंडू बद्दल खेळ थांबलेला आहे. आज बालगोपाल सोरालवाडा संघानं कमालीचा खेळ इथे मात्र प्रस्थापित केला आणि अखेर असं क्षण वाटलं होतं की मुठवल संघ मात्र तो सामना जिंकेल, परंतु म्हणतात ना दूध जितावं सिकंदर. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ विजेता होईल अशी आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. आणि तो शेवटच्या चेंडूवरती सामना मात्र विजयी प्राप्त केला. लखन पाटीलची सुद्धा मात्र अपार मेहनत. आणि नक्कीच आपण जर या स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवण्यामागे मग केपी असतील, लखन पाटील असतील ची खूपच मेहनत राहिली. आणि त्याचमुळे या स्पर्धेला आज 19 वर्ष पूर्ण होत आहेत. गोलंदाज मनीष बजागे आपल्या षटकाला सुरुवात करेल. अगदी वेअर हाऊस एनच्या माध्यमातून राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडूवर पिच आणि पहिल्या चेंडूवरती हा नागदी प्रहार. लॉंग ऑन वरती कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. गुणेश पाटीलजी पहिल्या चेंडूपासून तो हाणामारीला सुरुवात करतो आणि पहा डीप लॉंगॉनला कुठला क्षेत्ररक्षक नव्हता, ती जागा त्याने निवडली आणि सुरुवात लाज ऑफ केली. चौकारानं आपलं स्वतःच आणि संघाचं अकाउंट त्याने मात्र त्या ठिकाणी ओपन केलं. मनीष पुन्हा एकदा आता मात्र इनबिला बीट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु क्षेत्ररक्षक अगदी बीट ऑफ कडे वाटचाल करतोय. पाठवर होत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सेफ लँडिंग झाला. थिंक डीप वर गोरखनाथ सुद्धा पोहोचले होते, परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर हा झेल असल्या कारणानं 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. फ्लाइंग स्टार्ट देत असताना गुणेश पाटील पॉवर षटक सुरू आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की जर आपण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर जोडल्या गेल्या तर जे येणारे फलंदाज आहेत त्यांच्यावरती थोडासा दडपण कमी राहील. आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडूची आतापर्यंत हाताळणी मनीषने केली. 6 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि पाहू शकाल अगदी मैदानाच्या कुठल्याही दिशेनं खेळण्याची त्याची ताकद आहे, क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार सध्या तो या ठिकाणी खेळ प्रस्थापित करतोय. आता मात्र अकुटमध्ये ऑन साईडला टर्न केला, परंतु पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअरला कडे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं स्टॉपिंग पाहायला मिळाली. म्हणजे आय थिंक मनीचा सुद्धा आपण जर विचार केला तर ज्याप्रमाणे तरी क्षेत्ररक्षक सजवल्या पहिल्या षटकामध्ये त्या अनुषंगानं चेंडूची हाताळणी करतोय. 2 क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आहेत. आणि आता मात्र पाहू शकाल लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहतो. राजकुमार लेफ्ट आर्म बॅटर आहे तर गुणेश रायटी बॅटर आहे. आणि त्या अनुषंगाने थोडासा फिल्डिंग मध्ये आपण बदलाव पाहतोय. राजकुमार साठी डीप वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत तर अगदी स्क्वेअर कडे जिथे चोरगेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळू शकेल. हे रणनीती आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॅटरच्या समोर.
गोलंदाज मनीष कडून आपण पाहतोय वारंवार सातत्याने या ठिकाणी या दोन संघादरम्यान आपण अनेकदा क्रिकेटचे सामने पाहिलेले आहेत. कारण अडूस पडूस की लढाई आहे, शेजारी शेजारी गावं आहेत, एकमेकांची वीक पॉइंट त्याचप्रमाणे स्ट्रॉंग पॉइंट सर्व काही माहिती आहेत. परंतु हा सामना जबरदस्त रंगेल त्यात काही शंका नाहीये. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला राजकुमारनं, वाडिश मिडॉनला शतशिक पोहोचली होती, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, रिक्स होती या धावेमध्ये. परंतु तसं जीवनामध्ये रिक्स घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर रिक्स घेतली तरच तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये उपलब्धी प्राप्त होत असते आणि ती रिक्स धाव तिथे मात्र राजकुमारनं पूर्ण केली. स्वतःच तरी अकाउंट ओपन केलं आणि संघाची धावसंख्या एकूण बिनगडीबात पाहू शकाल आपण 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण इथे अनुभवतोय. यानंतर जे दोन संघ खेळणार आहेत त्यांना विनंती करतो की आपण त्वरितच या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी कंपल्सरी होणार आहे. फुलटॉस अगदी गुडघ्यावर बसून फटक्यात तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाहीये आणि त्याच वेळेस शॉट अगदी मिडविकेटला केतन करून मात्र अतिशय सुंदर त्या ठिकाणी चेंडूचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि एकही धाव या चेंडूवरती मात्र पाहायला मिळाली नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मनीष, अगदी विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची वर्णी या विभागामध्ये आपण अनेकदा पाहिलेली आहे. अनेक वर्ष जय मल्हारसाठी त्यांनी जबरदस्त कार्य त्यांनी मात्र नक्कीच प्रस्थापित केलं. परंतु आज RD11 संघाच्या माध्यमातून तो खेळतोय, परंतु या ठिकाणी खराब लेंथ होती, ओर पिच होता आणि त्याच्यावरती मोठा प्रहार या ठिकाणी येणारा गुणेश पाटीलच्या बॅटमधून पहिला बिग हिट षटकार. जर विचार केला तर कारण एकही सफलता त्याने प्राप्त केली नाही आणि आपल्या एका षटकाच्या कोट्यामध्ये पाहिलं तर एकूण 14 धावा त्याने मात्र खर्च केला. त्यामध्ये पाहिलं तर एकूण 13 धावा जे आपण पाहिलं गुणेश पाटीलच्या बॅटमधून, एक धाव पाहिली राजकुमारच्या बॅटमधून. त्याला जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका, कारण तुमच्याकडे 15 मिनिटात 3 षटकांसाठी, कारण 30 षटकं जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा अतिरिक्त फिल्डर 30 सर्कलमध्ये राहणार आहे. यानंतर जो सामना असेल रोशन स्पोर्ट मुठवल विरुद्ध जय सावरीदेव किरवली असा सामना तुम्ही पाहणार आहात. तर साई बजाग यांचा संघ तुम्ही पाहणार आहात ऍक्शन मध्ये. तर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. जबरदस्त सुरुवात ग्रीष्म 11 आमनेपडा अर्थात संतोजी काकडे यांनी मात्र नवीन संघाची या सत्रामध्ये बांधणी केली आणि काय जबरदस्त या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये त्यांचा खेळ राहिला. एकीकडे गुणेश पाटील तर दुसरीकडे राजकुमार पाटील. येणाऱ्या बॅटरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अनेक असे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या ठिकाणी केतन पाहूया कमबॅक करतो की आपल्या संघासाठी. त्या धावा मनीषने खर्च केल्या त्या धावसंख्येवरती नक्कीच या ठिकाणी रोखण्याचा तो प्रयत्न करेल घ्या. डीप मध्ये पाहू शकाल आता जास्तीत जास्त फिल्डर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी डीप स्क्वेअर लेग तो फिल्डर आहे, मिडविकेट आहे, वायडिश लॉंग ऑनला तुम्ही फिल्डर पाहू शकाल, डीप लॉंग ऑफ आहे. पण डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर कुठलाही फिल्डर नाहीये. पहिला चेंडू खराब लेंथ होती, फुलटॉस आणि पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा आय थिंक भीमर. परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी पंचाने या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे की एक्झॅक्टली भीमर आहे की नाही. तर आणखीच आमची तिसरे पंच केपी या कंट्रोल रूम मध्ये इथे मात्र पाहणी करा की एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी. परंतु एक धाव एक्झॅक्टली मिळेल कारण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय एका धाबेसाठी. स्ट्राईक रुटेट सुद्धा असणार आहे म्हणजे गुणेश पाटीलला सुद्धा एक संधी मिळू शकेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे सर्व तुम्ही दृश्य पाहू शकाल. सुंदर टेलिकास्ट आहे, पाहू शकाल, क्लीन अँड क्लिअरिटी. फेअर डिलिव्हरी आहे कारण चेंडू पाहिला तर अगदी डीप होत होता आणि तेच पंच केपी यांनी पाहिले त्या ठिकाणी. केतन पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय.
पावलांचा बापा डान्सिंग ट्रॅक शॉट ऑन साइडला उचललाय, उंची जास्त मिळाली फटकेला आणि अंतर सुद्धा प्राप्त केलाय. गुणेश पाटील इज ऑन फायर. त्याच्या बाटपत्रातून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. थोडं क्षेत्ररक्षणाने तिथे मात्र जेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणाला रॉकी याने एका हाताने तो जेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर निघून गेला, 6 धावा देऊन गेला. त्यामुळे ग्रीश पायलेवन आमनेबाड संघाला चेंज ऑफ पेस व्हेरिएशन हेच वैशिष्ट्य राहिले केतनच्या. काही वर्षांपासून जर आपण पाहिलं तर चांगला पदिलत्य करतोय आपल्या स्पेल मध्ये. इन कटर, लेग कटर हे सर्वच चेंडू त्याच्या भात्यामध्ये आहेत. कधी कधी फास्टर वन टाकतोय, कधी कधी स्लोअर वन, आणि त्याचमुळे मात्र एक चांगली उपलब्धी त्यांनी मात्र प्राप्त केली टेनिस माध्यमातून. इथे मात्र पागदी एस्टच रोखाना चेंडू हाताला लावता. हो, बॅटची कडा होती त्या ठिकाणी, परंतु दत्ता दिगाडकर मात्र चेंडू पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकला नाही आणि चेंडू अखेर डिक्लेअर झोन मध्ये निघून जातो. एका धावेचा आपण नक्की त्या ठिकाणी विचार केला तर फलकावरती धावा संख्या जबरदस्त पाहायला मिळतात. कुठलाही गडी न गमवत असताना 22 धावा, 22 धावांची आतापर्यंत भागीदारी आपण पाहिली, पार्टनरशिप पाहिली. त्यामध्ये चांगला योगदान गुणेश पाटीलचा राहिला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण, एक चौकार पाहिला. राजकुमार आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून आपण 2 धावा पाहिल्या. अशा प्रकारचा आतापर्यंत हा लेखाजोखा आपण पाहतो या ठिकाणी. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना इथे मात्र रंगतोय संजय स्मृती चषकामध्ये. ओ, शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने जास्त काटा घेतला आणि त्याचमुळे पंचांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. यानंतर जय सावरदेव किरवली विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवल या 2 संघादरम्यान सामना असणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे, तर प्लीज विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. आणि गणेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. एनपीला बीट करण्याचा प्रयत्न, इथे संधी होती, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाही, कारण शॉट कव्हर पॉइंटला पाहिले तर मनीष तिथे सज्ज होते आणि मनीष कडून मात्र ही चूक घडली. तर तुमच्या लेजंडच्या माध्यमातून जर अशा चुका जर होत असतील तर मात्र तुमच्या संघ नक्की जर कुठेतरी अडचणीमध्ये सापडू शकतोय. आणि आतापर्यंत नक्की जर रॉकीचा संघ थोडासा दडपणामध्ये आहे, कारण सफलता प्राप्त होत नाही. गोलंदाज ज्याप्रमाणे प्रयत्न करतायत त्यांना मात्र कुठेतरी आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाचं डिपार्टमेंट म्हणजे क्षेत्ररक्षण असतो. जर तुम्ही नक्कीच तिथे चांगली फिल्डिंग केली तर तुम्ही एका डावामध्ये किमान 8 ते 10 धावा वाचू शकता, परंतु तशा रीतीने मात्र खेळ सध्या होत नाहीये. चुका सुधारावा लागतील, नाहीतर अशा प्रकारे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. फटका चांगला गुणेश पाटीलचा होता, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहिजे, अगदी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र सज्ज होते आणि त्याच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. अशा रीतीने लागतोय ग्रीष्मा 11. आमनेपाडा संघाला हा पहिला मोठा हादरा गुणेश पाटीलच्या रूपानं. प्लीज जो आमचा पर्यायी रस्ता आहे तिथे कोणी गाड्या पार करू नका, खास करून गोरखनाथ. आपण एक जबरदस्त खेळाडू आहात, आपल्याला नक्कीच याची पूर्णपणे जाणीव होणं फार गरजेचं आहे. प्लीज 2 व्हीलर्स प्लीज कोणी तिथे पार करू नका. भरपूर पार्किंग झोन आहे आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे, तिकडे तुम्ही गाड्या आपल्या पार करा. परंतु गुणेश पाटील मी कौतुक करेन, जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. एकूण 20 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज राहुल पातोय या 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. राहुल भोईर, रेड कॅप, आणि षटकाला सुरुवात करतोय राकेश उर्फ रॉकी, अनुभवी गोलंदाज. जेव्हा जेव्हा संघ जर नक्कीच कुठेतरी जर विखरत असेल तर मात्र नक्की त्याला सावरण्याचा प्रयत्न रॉकी सातत्याने करत असतो आणि तोच गोलंदाज आता मात्र 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय राजकुमारच्या विरोधात. हो, पहिला चेंडू अगदी फुल्लर लेंथ होता, ब्लॉक होल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला. अगदी चांगला ड्राईव्ह पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरवरून 1700 पोहोचतोय अगदी वाडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. तिथून मात्र एक धाव तिथे पूर्ण केली. राजकुमारची एक आज वेगळी रणनीती आहे, छोट्या बागटिपचा वापर करतोय, सिंगल डबल वरती जास्त भर टाकतोय आणि जे आपले सहकारी आहेत, जे आपले पाठी रके आहेत त्यांना मात्र नक्की तो जास्त संधी देतोय की आय थिंक तुम्ही या ठिकाणी मोठे फटके केल्याचा प्रयत्न करा.
अनेक रणनीती आपण अनेक संघाच्या पाहत असतो, त्यापैकी ही रणनीती असू शकेल की इथून राहुल भोईर कदाचित जो रोल गुणेश पाटीलने अदा केला तोच रोल इथे मात्र तो या ठिकाणी अदा करेल का. परंतु रॉकी याच्याकडे सुद्धा मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे. सहजासहजी तो मात्र तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मोठे फटके केल्याची संधी निर्माण करून देणार नाही, तर तुम्हाला संधी तिथे मात्र बनवावे लागतील, संध्या शोधावा लागतील आणि त्यामुळे तुम्ही राकेशच्या विरोधात मोठे फटके खेळू शकता. वारंवार पाहू शकता फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे केतन चोरगेच्या रूपानं. ओ आमच्याला कडक फटका जबरदस्त इथे मात्र टायमिंग जुळालं होतं, परंतु वाडिश मिडॉन वरती चेंडूला मात्र फील करण्याच्या अगोदरच मात्र फलंदाजाने एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. आज मनेशकडे जास्तीत जास्त चेंडू पोहोचत आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र हवं तसं त्याचं चांगलं कार्य झालं नाहीये आणि आउटफील्ड मध्ये सुद्धा मात्र थोडंसं मिस फिल्डिंग त्याच्या वतीने पाहायला मिळाली. एक झेल सुद्धा त्याने ड्रॉप केला होता आणि आता मात्र कुठेतरी राजकुमारला आपल्या नावारूपाने खेळ सादर करावा लागेल. ओ पुलर लेंथ पंचाकडे लाऊड अपील. यस फिंगर अप. बॅटची कडा आहे. यस असं वाटलं की लेग बिफोरच्या रूपाने फिंगर अप केलाय की काय, मी काय दादा, परंतु तसं नाहीये. डिक्लेअर मध्ये एक धावेसाठी चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि ती धाव राजकुमारच्या बॅट मधून पाहायला मिळाली. धावफलक्यावरती धावसंख्या 27. जबरदस्त आतापर्यंत कमबॅक राकेशचा पाहायला मिळाला आणि आतापर्यंत चेंडू जर पाहिले तर राजकुमारने 5 चेंडू फेस केले आणि प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव पाहायला मिळाली, म्हणजे 5 धावांचं आतापर्यंत त्यांनी योगदान दिलं. आणि राहुल भोईरनं आतापर्यंत एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून पाहिली मिळाली आपल्याला एक धाव. फटका चांगला आहे. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त फिल्डिंगचा नमुना तिथे मात्र पाहतोय आपण. एकच धाव, चांगली फेक. पहा जर तुमच्याकडे अनुभवी खेळाडू असतील तर त्याचा तुमच्या संघाला कधी फायदा होत असतो आणि ते अनुभव इथे मात्र पणाला लावत असताना राकेश एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. एज अ बॉलर, एज अ फिल्डर, एज अ बॅटर. पुन्हा एकदा मात्र फुलर लेंथ अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय. संधी होती त्या ठिकाणी, परंतु थोडीशी घाई केली रॉकीने चेंडू कलेक्शन करण्यासाठी आणि त्याच मुले मात्र राजकुमार मात्र त्या ठिकाणी बचावला. 6वी सिंगल इथे मात्र पूर्ण केली राजकुमारनं. धाव फलक्यावरती धावसंख्या आता मात्र एक पाऊल पुढे टाकत मात्र पुढे वाटचाल करते. एक गडी बाद 29 आणि या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे, म्हणजे किमान 40च्या पुढे तुम्हाला नक्कीच इथून पाहावं लागेल. पुन्हा आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु कावू कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न. हो इथे मात्र पुन्हा थोडीशी कॉलिंग मध्ये अभाव पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र रनआउटचा शिकार तिथे होत असताना राजकुमार पाटील अखेर त्याच्या केलीचा इथे अंत होतोय आणि अशा रीतीने ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला लागणारा हा दुसरा धक्का. म्हणजे राजकुमारच्या रूपानं जबरदस्त कमबॅक आरडे 11 किरवली संघाचा आपण पाहतो. कारण 2 षटकांचा आपण जर विचार केला तर एकूण 24 धाव फलक्यावरती लागल्या होत्या आणि आता मात्र या ठिकाणी राहुलच्या सुप्तीला पाहू शकाल. या ठिकाणी नवीन फलंदाज युवा आहे, यंगस्टर आहे मोनिश पाटील. एक काल होता मोनिशच्या वडिलांनी तो गाजवला अर्थात संतोष पाटील आणि आता मात्र त्यांचे चिरंजीव मोनिशला आपण पाहतो या ठिकाणी या सत्रामध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा तो प्रतिनिधित्व करतोय. सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल. मान्यवरांचे कटआउट्स या स्पर्धेसाठी संघांसाठी या ठिकाणी पाहू शकाल. शुभेच्छा देत असताना विद्यमान सरपंच तुकारामजी फिरांगणे कुकसे, राकेश दिगडकर याचा तुम्ही कटआउट पाहू शकाल. माजी उपसरपंच किरवली, त्याचप्रमाणे पाहू शकाल अंजनाबाई हनुमान माळी, ग्रामपंचायत सदस्य सावध, त्याचप्रमाणे रुपेश अंबो सपाट, प्रसिद्ध उद्योजक चिराटपाडा, त्याचप्रमाणे विवेक शेठ पाटील यांनी नुकतेच कालचा दिवस पुण्यामध्ये गाजवला अर्थात खांडवलचे उद्योजक आहेत. माजी सरपंच वाशिरे विश्वास शेठ पाटील यांचा तुम्ही कटआउट्स पाहू शकाल.
आणि आता मात्र जाऊया मैदानाकडे. एका षटकाचा केलेलं बाकी आहे 30 धाबा. म्हणजे परफेक्टली जर पाहिलं तर 10च्या धावगतीने या ठिकाणी धाबा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळाला. आणि आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे हनुमान. ऑन साइडला टर्न केला अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रशांत आहे त्या ठिकाणी. शॉट मिड विकेटला अगदी या डाव्या बाजूने तो मात्र वेगाने पलत गेला. बॉडी लँग्वेज जर या सत्रामध्ये पाहिली तर अगदी जाडजूड झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलं. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. मुनिशचा तिथे मात्र अकाउंट ओपन झाला आणि आता मात्र चेंडू फेस केले राहुल भोईर. हो जबरदस्त, ही तर लेंथ आहे हनुमानची खास वैशिष्ट्य राहिलं, कारण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने मात्र टर्न होत असतात. त्याचमुळे मात्र राकेशने त्याची निवड केली आपल्या संघामध्ये आणि निकेत हा हंगामा गाजवेल त्यात काही शंका नाहीये. चांगली वापसी पाहतोय आपण RD11 संघाची. एक क्षण असं वाटलं होतं की मोठा आकडा इथे मात्र धावफलकावरती पार आपलेली. इथे मात्र चेंडू मध्ये खराबी होती, फटका चांगला सजवला परंतु जागा चुकीची निवडली. त्याचमुळे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी. चला नाणेफेकीसाठी या. जय सावरदेव किरवली विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात संजय स्मृती चषकामध्ये. किरवलीचे आमचे परम मित्र एक नामवंत समालोचक अजय घरे, त्यांचे मोठे बंधुराज विजय घरे त्यांच्या माध्यमातून किरवली संघासाठी ऑल दी बेस्ट. थोडासा दूरवर फटका सजवला आणि पुन्हा प्रशांतकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. थोडीशी घाई झाली प्रशांतच्या माध्यमातून, सिंगल पूर्ण दुहेरीचा प्रयत्न आणि इथे मात्र कुठेतरी प्रशांतच्या वतीनं एक धाव जी होती ती मात्र प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली. या अगोदर त्याची नक्कीच आपण स्तुती केली होती, परंतु इथे मात्र चुकी झाली. हेच क्रिकेट आहे, तुम्हाला प्रत्येक धावी वाचवणं फार गरजेचं असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. परंतु दोघांमध्ये जबरदस्त कॉलिंग राहिली आणि त्याचमुळे 21 रुपयात दुहेरीमध्ये होत असताना फलकावरती धावा जोडल्या गेल्या. आतापर्यंत 2 गडी बाद 34-24. एखादा मोठा फटका नक्कीच आमने बाळा संघाच्या खेम्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करेल, परंतु या ठिकाणी हनुमान ते संधी निर्माण करून देत नाहीये. हा पुन्हा त्या चेंडू पडला तर बाहेरच्या दिशेने गेला. पुढे येऊन केला मोनिश पाटीलने प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाही. इष्टाच्या पाठीमागे आतापर्यंत दत्ता दिगाडकरचं जबरदस्त कार्य आपण पाहिलं आणि या पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडू असेल. टॉपे चेंडू हवेत कॉट टेम्पलची शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये. जबरदस्त या ठिकाणी कॉट आणि फलंदाज बाद होतोय मोनिश पाटील. आणि अशा रीतीने फक्त ग्रीष्मा 11 आमने पाडा चांगल्या सुरुवातीच्या माध्यमातून सुद्धा मात्र फक्त 34 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. आणि आता मात्र विजयासाठी RD11 किरवली संघाला 35 धाबांचं एक लक्ष समोर ठेवलंय. एक किरवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे, दुसरा संघ आता पाहू शकाल टॉस बॉक्स मध्ये त्यांचे संघाचे संघटक असतील. आय थिंक सावरदेव किरवली विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवल असा सामना तुम्ही यानंतर पाहणार आहात. आणि या सामन्यासाठी आपण नाणेफेकीसाठी पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. मिस्टर विनोद पाटील सावतचे युवा उद्योजक आहेत, त्यांना आपण इथे आमंत्रित करूया. त्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगला चेंडूचं सहकार्य त्यांचा आपण आभार व्यक्त करू. 4 षटकाचा सामना तुम्हाला नानद बाजूला पाहू शकाल संजय स्पोर्ट, दुसरीकडे पाहू शकाल AAA चा आहे, असं तुम्हाला नामोल्लेख इथे मात्र करायचा आहे. रोशन स्पोर्ट संघाचे संघटक कॉल देत आणि नक्कीच अशी मागणी पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय. नवीन सीझन आहे, आतापर्यंत आपण तुम्ही किती स्पर्धा केलेल्या आहेत, खास करून पहिलीच मॅच आहे, तर या नवीन हंगामासाठी काही नवीन होतकरू युवा खेळाडू आम्हाला तुमच्या संघामध्ये पाहायला मिळतील? हो नक्कीच. मग ते कुठले खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही काय जास्त अपेक्षा करता? सूरज आहे, सौरव आहे, राहुल, बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी प्रयत्न करावा आणि 100% देण्याचा प्रयत्न करावा. निश्चितपणे या सातत्याने मुठवाल गावातून 2 संघ आम्ही पाहत असतो. एक संघ तुमचा नक्कीच पराभूत झालाय, परंतु नक्कीच तुम्हाला जर आपलं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल, या स्पर्धेपर्यंत नक्कीच तुम्हाला चॅम्पियन पद पटकावायचं असेल, तर खास तुमची रणनीती काय असणार आहे? कारण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. कारण की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या समोर सावरदेव किरोली संघाचे संघनायक आहेत. टॉस तुम्ही गमावला, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना काय डोळ्यासमोर एखादा पार्टिकल स्कोर आहे? 50+. आपल्या संघामध्ये काही नवीन खेळाडूंचा भरणा आहे? हो नक्कीच, राहुल आहे.
आणि मग त्यांच्याकडून काय अपेक्षा करतोयस? चांगलेच खेळावे सगळे. सातत्याने किरोली गाव म्हटलं तर सौरदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आम्ही नेहमीच पाहत असतो. तर या स्पर्धेमध्ये तुमच्या चांगला होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. आणि खास तुमचे जे पॅकर आहेत साई बजागे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून काय एखादा सरप्राईज? सरप्राईज आम्ही चांगला खेळ केलो आमची एक बरोबर. की तुम्हाला साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेपैकी नुकतीच आणि न्यूज अशी आहे मुठवल संघ रोशन मुठवल संघाला टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे आणि जय सावरदेव किरोली संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आहे. टॉक्स बॉक्स मधून सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ बाल मिस्टर भागेश म्हात्रे यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. सर्वांचं सहर्ष स्वागत संजय स्मृती चषक 2024च्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये आम्हाला अनुभवत असलेले जे प्रेक्षक आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून, ज्या प्रेक्षकांनी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची जी वाहिनी आहे त्या वाहिनीवरती नुकत्याच ज्याने खरं तर हा टेलिकास्ट ओपन केलाय त्यांचंही सहर्ष आम्ही स्वागत करू. फर्स्ट इनिंगमध्ये आपण कामगिरी जर पाहिली तर गुणेशच्या बॅटमधून आपल्याला 20 पाहायला मिळाला. त्यानंतर राजकुमारने फक्त सिंगल जोडत असताना जोडल्या 7. मोनिसचं कॉन्ट्रिब्युशन जर आपण पाहिलं तर 3 धावेचं राहिलं. त्या अनुमानाने राहुल भोईरच्या बॅटमधून 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अशा प्रकारे टार्गेट या ठिकाणी सेट झालं ते 35 धावसंख्येचं. क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट खरं तर आपण सेफ म्हणत नसतो. या क्रीडांगणावरती योगेश सरांनी सांगितलं की 19 धावसंख्या सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये अनेक साऱ्या घडामोडी या क्रीडांगणावरती घडल्या असतील, ज्या घडामोडी तुम्हाला खरं तर या क्रिकेट स्पर्धेची उंची दाखवत असेल. परंतु या आजच्या दिवसामधल्या 10 संघांपैकी खरं तर 9 संघांचा आज गाशा गुंडाळणार आहे आणि एक संघाला तुम्ही टेबल टॉप करताना टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना आजच्या दिवसामध्ये पाहाल. दुसरी मॅच सध्या तरी बॅटिंग करत असताना आपल्याला किरवली संघ पाहायला मिळेल अशा अपेक्षाने मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर जितू आणि त्यांच्या सोबत गोरखनाथ ह्या सलामी जोडीला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवतात. वन ऑफ द लेजंड खेळाडू गोरखनाथ, भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी दिली, भरपूर वर्ष किरवली गावाच्या क्रिकेटच्या या परिपटलावरती त्यांनी क्रीडांगणावरती अशा संघांना खरं तर दूर सारली आहे ज्या संघांचा या बेल्टमध्ये भरपूर गाजावाजा होता. कारण गोरखनाथ एक असा खेळाडू आहे जो कोणत्याही क्षणाला त्याचा खरं तर मोमेंटम शिफ्ट करत असतो आपल्या टीमसाठी. त्या अनुमानाने आपण पाहूयात की गोरखनाथची कशा प्रकारे बॅटिंग राहील. त्याच्या समोर आहे राकेश. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल ताकदीचा वापर नव्हता. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डर बीट झाले. बॉल चाललाय तो म्हणजे बाउंड्री लाईन लगत चाललाय आणि बॉल बॉर्डर लाईन क्रॉस सुद्धा करील. पहिल्याच बॉलवरती गोरखनाथच्या बॅट मधला राकेशच्या विरोधातला चौकार. तिला जर अशा मिसफील्ड जर होत असतील ना तर तुम्हाला त्या भरपूर साऱ्या दबावामध्ये टाकत असेल. कारण पहिलाच बॉल माहिती आहे पॉवर प्ले सुरू आहे. राकेशचा विचारही असेल की या धावा डिफेंड होऊ शकतात, त्यासाठी क्षेत्ररक्षकाची साथ आपल्याला लाभायला हवी. प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून ना आपला चांगला खेळ हा देणं खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे मिसफील्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इथनं पहिल्याच बॉलवरती चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप शोधली गेली आहे. हा जरूर फिल्डरने वरती केले होते परंतु त्याच्या बोटाला चाटून बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा चौकार. या खेळाडूकडे एक वेगळी गुणवत्ता आहे. पाहिलं होतं बापगाव चषकामध्ये या खेळाडूची बॅटिंग पाहण्याजोगी राहिली होती. 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. नुकतेच रामकृष्णच्या विरोधातले 2 चौकार तुम्ही बघितल्यात. हो, गतीमध्ये परिवर्तन, गॅप शोधायचा होता परंतु इनफिल्ड मध्ये फिल्डर आहेत. बॉल जसा हातामध्ये आला कव्हरच्या त्याने हातामध्ये ठेवला. माहिती आहे रामकृष्णला की आता थोडीशी चपलाई जर दाखवली तर आपल्याला जरूर विकेट हवाय. त्या अनुमानाने त्याने लगेचच कॉलिंग दिली गेली की जास्त घाई नकोय. हातामध्ये बॉल आला. रामकृष्णचा मिळते सिंगल गोरखनाथला. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 9:35च्या चेस मध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 बॉलवरती 9 धावा आल्यात. जितूकडे स्ट्राईक इनफिल्डला क्लिअर केला गेलाय. जरूर सुंदर फटका. कव्हर्सला फिल्डर नव्हते डीप मध्ये, त्याचा फायदा इथनं मिळत असताना जितूने सुरुवात चौकाराने केली. त्याच्या बॅट मधला पहिला 4.
बॉलच्या मिरिटमध्ये येऊन खेळणं कधी लाभदायक असतं आणि बॉलच्या रेषेमध्ये आले, मिरिटमध्ये खेळले आणि जितूच्या मॅटमधला हा पहिला चौकार. द विकेटने चांगला बॉल. आता नाराज आहेत जितू. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु मिश्रित गोलंदाजी त्याच्या खेळीला विस्कळीत करून गेली. जितूची विकेट मैदानाच्या बाहेर लागणारा झटका पहिला. या अगोदर बॅकफुटला जात असताना सुंदर स्क्वेअर कट तुम्हाला पाहायला मिळाला. बॉलच्या रेषेमध्ये येत असताना जो त्याने फटका खेळला गेला, त्या फटक्यामध्ये त्याला ऍडव्हान्टेज मिळालं गेलं की आता समोरच्या बॉलरवरती प्रेशर तो टाकू शकला असता. परंतु त्यानंतरचा बॉल जर आपण पाहिला तर अगदी व्हेरिएशन दाखवलं गेलं. पडल्यानंतर बॅटचा हलकासा स्पर्श, प्ले डाऊन झाले खेळाडू आणि त्या अनुमानाने आपण पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना जितूशी बघितली. प्रशांत भजागे मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती गेल्यात. या खेळाडूकडे एक वेगळी ताकद आहे, या खेळाडूकडे नजर आहे, ज्या नजरेने बॉल हेरून तो मैदानाच्या बाहेर खरतर मारत असतो, फेकत असतो. तिसऱ्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि समोर कोण आहे ज्याच्याकडे नेहमी पॉवर प्लेचं षटक असतं, तो रामकृष्ण, आणि त्याला फेकायचा आहे त्याच्या समोर. हा शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 13. शेवटचा बॉल प्रशांतसाठी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलची गिरकी पाहिली तुम्ही आणि प्रशांतची गिरकी तुम्ही पाहिली. असा ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये एक गडी गमावला गेला. टीमची धावसंख्या 13, जिथे लक्ष होतं 35 धावसंख्येचं, म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी RD11 किरवलीला. अशाच खरं तर रणनीती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आखायची असतात. तुमचे फ्रंटलाईन जे बॉलर आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाचारण करायचं असतं. रामकृष्ण काकडे यांनी जर कॅच पकडली तर लखन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आम्ही अनाउन्समेंट करत आहोत. खर तर जवळीक संबंध असेल आणि एका मित्रावरती कॅश प्राइज लावणं. परंतु एक महत्वाची सूचना आहे, जोपर्यंत कॅश आमच्याकडे जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही व्यक्तीची आम्ही प्राइस अनाउन्स इथून करणार नाही, असं आमच्याकडे मॅसेज आलं आयोजकांचं. तर लखन पाटील आपण कॅश जमा करा. आणि नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी याच विभागातील लेजेंड अर्थात ज्यांनी क्रिकेटला एक नवी दिशा दिली, मिस्टर अनंत केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर साठी राहुल आलाय. 22 डिफेंड करायचे आहेत, 18 बॉल शिल्लक आहेत आणि त्याच्या अनुमानाने आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक गोरखनाथ. थोडासा थांबला, माहिती आहे की रिदम आणि रनवे यामध्ये मिस्टेक झाली तर तो मोबदला भरपूर मोठ्या प्रमाणात भोगावा लागेल, कारण गोरखनाथ मैदानाच्या आतमध्ये 2 चौकाराच्या साह्याने इंडिव्हिज्युअल 9व्या धावसंख्येवरती खेळतोय. ओव्हर द विकेट. हो, जास्त गती नव्हती. बॅकफुटला जात असताना फक्त दिशा देण्याचं काम गोरखनाथ डेंजर एंडला होते. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट मिळू शकली असती, परंतु पुन्हा एकदा गोरखनाथ सांगतायत की आता सध्या तरी या ठिकाणी रिक्स नकोय. रिक्स उचलायचीच असते, कारण बॉल जरूर इनफिल्ड मध्ये राहिला. फिल्डरचा प्रयत्नही झाला की डायरेक्ट हिट करण्याचा, परंतु डायरेक्ट हिट मिस झाल्यानंतर बॅकअपही खूप चांगलं होतं. त्या अनुमानाने बॉलला अडवलं गेलं. गोरखनाथने इशारा दिला गेला प्रशांतला की ही सेकंड धाव कम्प्लीट होणार नाही. एक सिंगलने तर टीमची टोटल पुढे सरकत असताना टीमची टोटल 14 आणि आता 17 मध्ये बनवायच्या धावा 21. प्रशांतसाठी हा बॉल मागे खेळत आहेत, परंतु डिक्लेरेशन झोन आहे. त्या डिक्लेरेशन झोन मधून एक सिंगलच मिळते. पंचांचा इशारा लगेच आमच्यापर्यंत पोहोचला की इथनं सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलने टीम आता पोहोचेल 15 या आकड्यावरती. 35 धावसंख्येचा बचाव करण्याच्या अनुमानाने ना खरं तर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या रीतीनं अगदी प्रेझन्स ऑफ माइंडने संघ RD11 किरवली खेळतीये. कारण या ज्या धावा 35 आहेत ना, या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 22-18 मध्ये बनवायच्या होत्या. त्यामुळे मोठा फटका खेळण्याची रिक्स उचलत नाहीये. सिंगल डबल वरती जास्त सध्या तरी फोकस केले प्रशांत आणि गोरखनाथनं. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. बॉल हवेमध्ये गोरखनाथची विकेट मिळेल तीही गोलंदाज राहुलला एक महत्वाचा गडी आपल्या खात्यावरती जोडत असताना लागणारा झटका दुसरा.
गडी बाद झालाय. महत्वाचा मोहरा टिपलाय राहुलनं. याच्या अगोदर बाद झाले जितू, ज्याने चौकाराने सुरुवात केली. 2 चौकाराने धावफलक वाढवलं तर गोरखनाथने पहिल्याच ओव्हरमध्ये खर तर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना रामकृष्णाला खर तर मागणं ठरवलं होतं. आणि त्याच अनुमानाने सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये राहुलची कामगिरी जी आपण पाहिली ना ती अगदी चांगली राहिली आहे. कारण आतापर्यंत बॉल फेकले 3, माहिती आहे 35 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. त्या 35 धावा बनवत असताना जर हादरे जास्तीत जास्त दिले, डॉट बॉलचा रेशो वाढवला तर येणाऱ्या संघावरती दबाव अजून वाढेल. आपण वाढवण्याचा प्रयत्न करू, त्या धावा डिफेंड करण्याचाही प्रयत्न करू. त्याच अनुमानाने एक चांगल्या लेंथवरती त्याने बॉल टाकला गेला, जिथे अडकला गेला गोरखनाथ, आणि त्याची विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. टीमची धावसंख्या 15-15 वरती 2 गडी बाद झाल्यात. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. दत्ता, डायरेक्शन चेंज करावी लागेल कारण खूप चांगल्या प्रकारे सध्या तरी बॉलिंग होतीये. शॉर्ट बॉलचा वापर इनफिल्डच्या वरून आताही काढायचं होतं, परंतु हलकस बॅट अँड बॉलचं कनेक्शन. डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल, एक मिळतीये सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर पुढे सरकत असताना दत्ता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. बाद झाल्यानंतर गोरखनाथ 35 धावांना डिफेंड होऊ शकतात. त्यासाठी जी दुसरी ओव्हर सुरू आहे ना, त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अजून एखादी विकेट किंवा अजून डॉट बॉल आला तर कदाचित त्या मॅचला पुढे नेऊ शकतात संघ आमने पाडा. रिदम मध्ये चुकले, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती खरं तर सज्ज होतील. रिदम, रनवे आणि रिलीज ऑफ डिलिव्हरी या ज्या 3 क्रिया आहेत ना, या 3 क्रिया मोस्ट इम्पॉर्टंट असतात तुमच्या बॉलिंग मधल्या. आणि पुन्हा एकदा ट्रॅक वरती तयार. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने प्रशांत साठी इनफिल्डला क्लिअर केला. डीप मध्ये लॉंग ऑफ नाही येत. वळता टॅकले फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर वळले गेले. आणि काय फिल्डिंग आहे, खरं तर कौतुक करेन त्या फिल्डरचं. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करत असताना डीप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कव्हर करणं, त्या बॉलला अडवणं, या सगळ्यात महत्वाच्या बाब. ती महत्वाची बाब या ठिकाणी आपण बघितली तर या 2 धावा आपण पाहिलात. आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या 16, म्हणजे येणारे उर्वरित बॉल आहेत 14. आणि 14 मध्ये अजूनही बनवायचे 19 बॉल तयार. ओव्हर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न प्रशांत. दुसरी वेळ खरं तर डिक्लेरेशन झोन मध्ये हा बॉल तो खेळतोय. त्या अनुमानाने इथं पाहायला मिळते अजून एक सिंगल. आणि या सिंगलने धावफलक जर आपण पाहिलं तर आता पुढे सरकत असताना दोन मिनिटं अंपर आम्ही रिकरेक्शन करतो, कारण ऑनलाईन अपडेटिंग वेगळी आणि स्कोरबुक वरती अपडेटिंग वेगळी आहे. सो फायनल काय आहे तो स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवा कृपया करून प्लीज. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्यात, दुसऱ्या ओव्हर मध्ये किती आल्यात त्या आपण पाहूयात. सहा आल्यात, म्हणजे 19 झाल्यात. ओव्हर नंबर 2 संपला, 19 रन झाल्यात. कारण ऑनलाईन अपडेटिंग 17 होती आणि जी स्कोरबुक वरती आहे ती वेगळी होती, त्याच्यामुळे नक्कीच थोडासा रिकरेक्शन आम्ही करत आहोत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर मध्ये 19 धावा पूर्ण झाल्यात. 35 धावसंख्येची चेस होती. आणि आता सध्या तरी 12 चेंडूंमध्ये धावा जर आपण पाहिल्या गेल्या तर 35चं टार्गेट असताना 19 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये, म्हणजेच 12 मध्ये अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत. नेहमी किरवली संघ, मग तो कोणताही संघ असो, तो जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो तेव्हा आम्हाला अजय घरत सरांची आठवण होते. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक असा समालोचक ज्यांची कॉमेंट्री ऐकणं खरं तर सर्वांना हवं असं वाटतं. रेडिओ कॉमेंट्री त्यांची तुम्ही अनेक साऱ्या विभागामध्ये बघितली. जरूर आपण परदेशात सुद्धा त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी नक्की इच्छुक राहू. आणि अशापेक्षा आपणही बाळगूया की मोठमोठ्या स्टेजवरती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा खरं तर अजय घरत सरांना संधी मिळावी. तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होणार. तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय गोलंदाज नितेश. ओव्हर द विकेट, अवे फ्रॉम द बॉडी, अवे प्ले फ्रॉम द बॉडी, परंतु नोचा इशारा अंपायर्सने केलाय. ब्रिटन क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय, त्या अनुमानाने पंचाने इशारा केला नोचा. आता 19 वरचं धावफलक जाईल 20 वरती. पहिला चेंडू फेकत होता आपण पाहायला गेला नितेश, ब्रिटन क्रीजच्या बाहेर पडला गेला आणि पंचांनी इशारा नो घोषित केला गेला. प्रशांत ऑन स्ट्राईक आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे. 2 चेंडू त्याने खरं तर
आपण पाहिलं गेलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये खेळले, परंतु त्याच्याकडे आता संधी आहे कारण हा बॉल असेल फ्री हिट ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने फ्री हिटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज आहेत. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गती जास्त होती, टप्पा पुढे होता. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू तुम्ही जाताना बघितला. या ज्या धावा रोखायच्या आहेत ना, या धावा रोखण्यासाठी मागच्या ओव्हरमध्येच आपण जी चर्चा केली होती की विकेट डॉट बॉलचा रेशिओ जर जास्त वाढवला तर टीम आमनेपाडा संघ या समोर असलेल्या कर्तर किरवली संघाला पराजयाचा धक्का देऊ शकते, परंतु ते घडलेही पाहिजे. नितेश तयार ओव्हर द विकेट. प्रशांतसाठी हा बॉल फुल टॉस समोर खेळतात, वी शेप क्लिअर करायची होती, परंतु मिड ऑफला खेळाडू त्याच्या हातामध्ये बॉल आला. जे सध्या तरी प्रत्येक खेळाडूला डायरेक्शन देतात कुठे फिल्डिंग पोझिशन सजवली पाहिजे. लेजेंड खेळाडू टीम आमने पाड्यातून तुम्हाला अनेक सारे पाहायला मिळाले, परंतु मिड ऑफला ज्या ठिकाणी फिल्डिंग करत होते आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले. बॉलला अडवलं गेलं, एक सिंगल मिळते. सिंगल टीमची धावसंख्या 21-35 टार्गेट असताना सध्या तरी समीकरण जर आपण पाहिले गेले ना तर 10 चेंडूंमध्ये 14 बनवायच्यात. रामकृष्ण काकडे यांच्यासाठी पारितोषिक आहे की कॅच पकडली तर लखन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर द विकेटने थोडेसे पुढे आले, लांबून केलाय बॉल मध्ये, टप्पा पडलाय, फिल्डर थोडेसे दूर राहिले आणि बॉल चालला मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा चौकार. थोडेसे स्टेप आउट झाले, ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर चेंडू टाकला, परंतु त्याला ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेचून मारत असताना टप्पा पडल्यानंतर मिड विकेटच्या बाहेर तुम्हाला चौकार पाहायला मिळाला दत्ताच्या बॅटमधून. दत्ताने आतापर्यंत 2च चेंडू फेस केल्यात. पहिला चेंडू फेस केला त्यावरती सिंगल आली, त्यानंतर आता तिसऱ्या ओव्हर मधला नितेशचा बॉल फेस केला गेला, त्याने तिसरा आणि तिथे चौकार आलाय. शॉर्ट बॉलचा वापर, ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम, प्रशांत पुढे आला, दत्ताने थांबवलं प्रशांतला. जरूर अजून एक नो बॉल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. टीव्ही अंपायर कडे आपण जाऊयात, चेक करूयात की नक्कीच या बॉलवरती घडलं काय. ओव्हर स्टेपिंगचा इशारा आहे अंपायरचा, सो आपण चेक करणार आहोत ओव्हर स्टेपिंग नक्की झाली आहे का नाही. ओव्हर स्टेपिंग जर झाली असेल तर नोचा इशारा आपण जो केलाय तो नो बॉल या ठिकाणी घोषित करण्यात येईल. आणि ओव्हर स्टेपिंग जर झाली नसेल तर आपण फेअर डिलिव्हरी ही घोषित करू. परंतु इथनं नक्की घडलं काय, आपल्यासोबत कैलाश पाटील आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आम्ही तुमच्यापर्यंत योग्य तो डिसिजन जरूर पोहोचवण्याचा प्रयत्न करू, परंतु दरम्यान आपण पाहिलं तर जे टार्गेट होतं ते टार्गेट पूर्ण करण्याच्या अनुमानाने सध्या तरी धावसंख्या बनवण्याच्या अनुमानाने थोडीशी जवळ पोहोचली आहे टीम आर डी स्पोर्ट्स किरवली. मॅच क्रमांक 2 नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जय सावरीदेव किरवली त्यांच्या विरोधात असणारा संघ. जो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचलाय त्याची अंमलबजावणी तुम्ही करायचे. डिसिजन आपण थोड्याच वेळात पोहोचवणार आहोत, कारण टीव्ही अंपायर आमचे सध्या तरी चेक करतात की या बॉलवरती नेमकं घडलंय काय. जरूर ऑन स्क्रीन तुम्हाला हा डिसिजन पाठवला जातोय, दाखवला जातोय. जो नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवला की जर अंपायर्सला शंका वाटली तर आपण टीव्ही अंपायर कडे जात असतो, परंतु तो डिसिजन फ्रेम मध्ये असेल तरच आपण डिसिजन देऊ शकतो चेक करून. अन्यथा ऑनफिल्ड अंपायरचा जो सॉफ्ट सिग्नल असेल त्या सॉफ्ट सिग्नल वरती आपण डिसिजन देणार आहोत, असा मॅनेजमेंट कमिटीचा नियम आहे. तो नियम आपण या स्पर्धेमध्ये फॉलोही करतोय. सन्माननीय अजयजी पाटील जे मुठवळचे आहेत, विनंती करेन तुमची जागा या मंचावरती आहेत, या तुमचं सहर्ष स्वागत. तर अंपायर डिसिजन जो डिसिजन आहे तो खर तर या ठिकाणी फायनल डिसिजन सो फ्रेम मध्ये या ठिकाणी येतोय, कारण जेव्हा बॉल रिलीज झाला नव्हता तेव्हा जो पाय होता बॉलरचा तो लाईनच्या बाहेरही होता आणि वरती होता, त्याच्यामुळे हा नो बॉल आणि हा बॉल असेल फ्री हिट समोर दत्ता.
शॉर्ट बॉल हलू पद्धतीने खेळतात. ऑन साइडला फक्त दिशा दिली गेली आहे. माहिती आहे फ्री हिटचा बॉल आहे, बेनिफिट आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये हा बॉल चाललाय. स्ट्राईक झाली रोटेट आणि एकंदरीत टीमच्या धावसंख्येमध्ये होत असताना बदल. टीमची धावसंख्या 26-35 ची चेस होती आणि 27 धावा आहेत, म्हणजेच 8 बॉल मध्ये अजूनही बनवायचे आहेत धावा 8. हे इक्वेशन सध्या तरी तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात. धावा 27-35 ची चेस असताना 2 नो बॉल पडले. त्या नो बॉलचा बेनिफिट थोडासा मिळाला गेला टीम आर डी स्पोर्ट्स किरवलीला. आतापर्यंत फेकून झाला 4 चेंडू. 2 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार होतात नितेश. समोर प्रशांत. प्रशांतसाठी हा बॉल ऑन साइडला सहजरित्या खेळल्यात, परंतु बॉल चाललाय अगदी डीप मध्ये. असं कदाचित वाटलं की हा बॉल लिगल पडेल, परंतु हाही बॉल अनलिगल आहे आणि बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार आणि पुन्हा एकदा हा बॉल फेकावा लागेल गोलंदाज नितेशला. या चुका का करतोय खर तर नितेश ते कळायला मार्ग नाही. कारण तुमच्याकडे 35 धावसंख्येचा बचाव करायचा होता. 35 धावा बचाव करण्याच्या अनुमानाने तुम्हाला चुका कमी करायच्या होत्या, परंतु चुका या ठिकाणी घडत असताना आही नो बॉल आणि या बॉलवरती जर आपण पाहिल्या तर तब्बल 5 धावा मिळाल्यात. अजून 3 ची गरज. ऑन साइडला ताकदीचा वापर. प्रशांत मॅच केली गेली फिनिश. 2 मोठ्या फटक्याने 35 धावसंख्येचा सामना खर तर पूर्णपणे फिरवत असताना फक्त 7 चेंडू खर तर ठेवत असताना हा सामना विजय झाला. 35 धावसंख्या चेस झालाय आणि या मॅच मध्ये पुढे सरकलाय संघ आर डी स्पोर्ट्स.